कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा ग्रामीण आणि शहर विभागाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील पक्ष संघटनेच्या कामकाजावर उघड नाराजी व्यक्त केली। शून्यातून विश्व निर्माण करण्याचं काम खासदार शरद पवार यांनी केलंय। अनेक सामान्य कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम त्यांनी केलं, मात्र ज्यांना मोठं केलं तेच पक्ष सोडून गेले अशा भावना कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केल्या। तळागाळातील कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी आणि सन्मान दिला पाहिजे, अन्यथा उरलेले कार्यकर्तेही पक्ष सोडून जातील असा इशारा यावेळी देण्यात आला। थोडे कार्यकर्ते असले तरी चालतील, पण त्यांच्यामार्फत आंदोलन उभं करून पक्ष मजबूत करावा अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली। पक्षाची भूमिका आणि नेत्यांची भूमिका कार्यकर्त्यांपर्यंत स्पष्टपणे पोहोचत नसल्याची नाराजीही बैठकीत व्यक्त करण्यात आली। पक्ष आमच्याशी संवाद साधत नाही, अजूनही अनेकांना पक्षाची ध्येयधोरणं समजलेली नाहीत, त्यामुळे नियमित बैठका आणि प्रशिक्षण शिबिरं झाली पाहिजेत अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली। आमच्यावर नेतृत्व लादण्यापेक्षा जो नेता दिला जाईल त्यानं आमच्यासोबत येऊन काम करावं, कार्यकर्त्यांशी संवाद साधावा। पक्षाचा कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असतो, त्याला जपलं तरच पक्ष वाढेल अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। या बैठकीत काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली। कार्यकर्त्यांना सन्मान मिळत नसल्यामुळं आणि पक्ष वाढवण्यासाठी कोणतंही ठोस काम झालं नसल्यानं जिल्हाध्यक्षांना बदलावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली। दरम्यान येत्या काळात पक्षामध्ये बदल करून तळागाळातल्या कार्यकर्त्यांना मान सन्मान दिला जाईल। पक्ष मजबूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू असा विश्वास प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला। या बैठकीला माजी आमदार राजीव आवळे, प्रांतिक सदस्य मदन कारंडे, जिल्हाध्यक्ष अश्विनी माने मांगूरकर, जिल्हा परिषद सदस्य अमर चव्हाण, बाजीराव खाडे, अनिल घाटगे, गणेश जाधव, पद्मा तिवले, रामराजे कुपेकर, रावसाहेब भिलवडे, विक्रमसिंह जगदाळे, श्रीकांत पाटील, धनंजय चव्हाण, रोहित पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।